नमस्कार मित्रांनो. लेखा कोशागार डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये जाहीर आली होती बघा अमरावती या विभागासाठी. तर मित्रांनो, निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि अतिरिक्त निवड यादी जाहीर झालेली आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहे. एकूण किती कॅन्डिडेटचं निवड यादीमध्ये नाव आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, महाराष्ट्र शासन वित्त विभाग सहसंचालक लेखा व कोशागार यांचे कार्यालय अमरावती विभाग यासाठी अमरावती या विभागासाठी जाहिरात आली होती बघा 2025 मध्ये कनिष्ठ लेखापाल या पदासाठी. तर बघू शकता मित्रांनो, अति अतिरिक्त निवड यादी कधी जाहीर झालेले 1 जानेवारी 2026ला जाहीर करण्यात आलेले. तर खाली बघू शकता सब्जेक्ट कनिष्ठ लेखापाल पदासाठी अतिरिक्त उमेदवाराची गुणवत्ता यादी संचालनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत. तर बघा मित्रांनो, ही अतिरिक्त गुणवत्ता यादी आहे बघा. खाली बघू शकता काय अपडेट आहे. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सहसंचालक लेखाकोशागार अमरावती विभाग यासाठी बघू शकता मित्रांनो, कनिष्ठ लेखापाल या पदासाठी जाहिरात होती बघा. कनिष्ठ लेखापाल पदी भरण्यासाठी दिनांक 2/5/2025 रोजी TCS कंपनीने ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात आली होती मित्रांनो. TCSने एक्झाम घेतली होती बघू शकता मित्रांनो. कंडक्ट कोणी केली होती? TCSने. तर सदर ऑनलाईन परीक्षेतील अंतिम निकालानुसार कनिष्ठ लेखापाल पदावर नियुक्ती देण्यासाठी गुणानुक्रमे निवड करण्यात आलेल्या उमेदवाराची अंतिम निवड यादी या कार्यालयाचे संदर्भ क्रमांक 2 वरील पत्रान्वये संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती बघा. तर संदर्भ क्रमांक 1 वरील शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 10-11 मधील तरतुदीनुसार कनिष्ठ लेखापाल पदासाठी तयार करण्यात आलेली अतिरिक्त उमेदवाराची गुणवत्ता यादी सोबत सादर करण्यात येत आहे. तरी सदर अतिरिक्त उमेदवाराची गुणवत्ता यादी संचालनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा. बघा, या साईटवरती तुम्ही व्हिजिट करू शकता. महाकोश.महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन या साईटवरती व्हिजिट करून तुम्ही चेक करू शकता गुणवत्ता यादी. तर बघा मित्रांनो, सदर अतिरिक्त उमेदवाराची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून 1 वर्षासाठी वैध राहणार मित्रांनो ही. तर खाली बघू शकता सोबत दिलेल्या अतिरिक्त उमेदवाराची गुणवत्ता यादी. बघा मित्रांनो, ॲडिशनल सिलेक्शन लिस्ट कॅन्डिडेट बघू शकता. ओपन कॅटेगरीसाठी कॅटेगरी वाईज दिलेले मित्रांनो. बघा ओपनमध्ये किती कॅन्डिडेट आहे? 15 कॅन्डिडेट बघा. बघा मित्रांनो, काय दिलेलं रोल नंबर, कॅन्डिडेट फुल नेम, रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी, मार्क ऑफ 10 आणि रिमार्क म्हणजे तुम्हाला वेटिंग लिस्टमध्ये ठेवण्यात आलेले मित्रांनो. रिमार्कमध्ये काय दिलेलं बघू शकता तुम्ही आणि तुमचा स्कोअर पण चेक करू शकता मित्रांनो. बघा इथं WL म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये ठेवण्यात आलेले आहे मित्रांनो. ॲडिशनल सिलेक्शन लिस्ट आहे बघा ही. बघा OBC कॅटेगरीसाठी किती कॅन्डिडेट बघा, 14 कॅन्डिडेट आहे. बघा कॅटेगरी वाईज इथं दिलेले आहे, तुम्ही चेक करू शकता मित्रांनो. बघू शकता NTB, EWS, SEBC, NTD, SC कॅटेगरी, VGNT. स्कोर चेक करू शकता मित्रांनो, किती स्कोर आलेला आहे कॅन्डिडेटला. STNTC कॅटेगरी वाईज कॅन्डिडेट दिलेले आहे लिस्टमध्ये. तर मित्रांनो, आता ही अतिरिक्त वेटिंग लिस्ट आहे बघा. अतिरिक्त निवड यादी. तर मित्रांनो, आता ही 1 वर्षापर्यंत वैध राहणार आहे. तर तुम्ही लिस्टमध्ये तुमचं नाव चेक करू शकता, लिस्टमध्ये आहे की नाही. त्यासाठी बघा Ctrl+F दाबा, तुमचं नाव टाईप करा आणि सर्च करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.